लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाला, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये निर्माण झाल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो, तशा प्रकारे काळ सोकावतोय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून नव्या महामंडळांची निर्मिती करण्यात आली. नाराज आमदारांना खुश करण्यासाठी महामंडळाच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. भाजपने उमेदवार निवडीचा नवा फॉर्म्युला काढलाय. प्रमुख पदाधिकारी उमेदवार ठरवणार आहेत. उद्यापासून बंद लिफाफ्यात उमेदवारांचे 3 पर्याय दिले जाणार असून 4 ऑक्टोबरला उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर येत असून खासदार आमदारांसह पदाधिकाऱ्यांच्या सोबत ते संवाद साधतील. रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत अमित शहा यांची एक बैठक होणार आहे. देशातील गृहमंत्री वॉर्डात बैठका घेतात. ते मुंबईत आले की लुटी संदर्भात निर्णय होतो. मोदी शहा राज्यात आले की उद्योग राज्याच्या बाहेर जातात असा आरोप उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. घटनाबाह्य सरकारच्या संरक्षणासाठी शहा दौरा करत असतात अशी टीका राऊत यांनी केली. राज्यामध्ये सध्या बैलपुत्र सरकार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर सरकारमधील अनेक लोक बैलबुद्धीचे असल्याचा घणाघात सुद्धा त्यांनी केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या पक्षाला निवडणूक आयोगानं अधिकृत मान्यता दिली. नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता मिळाली. संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष यापुढे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल. आमची लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय असून योजना बंद पडणार नाही असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तर विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही म्हणत नाव न घेता अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय. पुण्यामध्ये मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतील. यावेळेला ते पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरातल्या जागांचा आढावा घेणार आहेत. आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, आम्ही तर 10-20 कोटी हाणतोय आणि तुम्ही 5,000 अनुदान मागताय असं अजब वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीडच्या परळीत दाखल होते. यावेळेला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अजित पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात आम्ही ठामपणे साहेबांना साथ दिली, त्यामुळे आंबेगाव विधानसभेसाठी नक्कीच माझ्या नावाचा विचार होईल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे असं वक्तव्य देवदत्त निकम यांनी केलंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली. संभाजीराजे हे भेकड नेते आहेत. पुण्यातील राडा संभाजीराजे यांनीच करायला लावला असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. माझ्यावर गोळ्या घातल्या, तलवारीचे वार झाले तरी आंदोलन थांबणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हाके राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पुण्यातल्या घटनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. पुण्यातल्या राड्याच्या निषेधार्थ ओबीसी समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. दोषींवर गुन्हा दाखल करून अटक केली जाणार नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आलाय. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक तसंच राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक कराड यांची 1.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. तसंच त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी शिरसाळा इथल्या पोलीस स्थानकात दाखल केली आहे. राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टानं समन्स बजावलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात त्यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. नायर रुग्णालयातील घटनेप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक पोस्ट शेअर केली. नायर रुग्णालयातील विद्यार्थी हे दहशतीत असून मुलींना धमकावलं जातं असा आरोप सुद्धा करण्यात येतोय. बहिणींच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ
असा इशाराही यावेळी देण्यात आला. बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती आहे. त्यांच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदाला लागली, त्यामुळे गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी गडचिरोलीत आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली. अत्राम यांनी वसतिगृहातील अस्वच्छतेच्या बद्दल अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. मालवण पुतळा दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर परिषद सुद्धा अलर्ट मोडवर आली आहे. शहरातील 6 पुतळ्यांची रेडिओलॉजिस्ट तपासणी करण्यात आली. नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे, त्यामुळे मुस्लिमांना इथे प्रवेश देऊ नये अशा सूचना विश्व हिंदू परिषदेकडून गरब्याच्या आयोजकांना करण्यात आल्या आहेत. गरब्याच्या कार्यक्रमात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा असं निवेदन सुद्धा देण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आंदोलन पुकारलं. शासकीय सेवेत थेट नियुक्ती द्यावी, तसंच क्रीडा अधिकारी पदासाठी झालेल्या भरतीमध्ये गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी या खेळाडूंच्याकडून करण्यात आली. वाशिमच्या सरकारी कार्यालयाच्या समोर घरेलू कामगारांच्या अर्जासाठी महिलांनी पुन्हा एकदा मोठी गर्दी केली. यावेळेला घरेलू कामगार नोंदणीसाठी होणारी गर्दी टळावी याकरता ही सगळी प्रक्रिया अधिक सुलभपणे राबवण्याच्या दृष्टीने प्रशासनानं प्रयत्न सुरू केले आहेत. देवगड तालुक्यातील गव्हाणे या गावात गवा आणि रेड्यांच्या कळपानं मोठा धुडगूस घातलाय. परिसरात असलेल्या आंब्याच्या बागांमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे वनविभागानं तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होते. लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्याच्या भावातली घसरण थांबता थांबत नाहीये. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरकारी भावात क्विंटलच्या मागे 920 रुपयांची घसरण झाली आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्तांनी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांना एक पत्र पाठवलंय. पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यास त्यांनी नकार दिलाय, त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. जत तालुक्यातील रेवनाळ इथे लांडग्यानं मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात 24 मेंढ्या दगावलेत, त्यात 4 लहान कोकरांचाही समावेश आहे. या घटनेनं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली. पीक विमा कंपनी शेतकऱ्यांची चेष्टा करत कुणाला 5 तर कुणाला 21 आणि कुणाला 30 रुपये गुंठा अशी नुकसान भरपाई देते, त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरबे बंदर उभारणीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या बंदराच्या उभारणीसाठी सुमारे 4,259 कोटी रुपयांचा निधी तूर्तास मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात कांद्याची मोठी आवक वाढली आहे. कांद्याच्या दरात 5 ते 7 रुपयांची घसरण झाली आहे, तर लसूण आणि बटाट्याचे दर सुद्धा अद्याप स्थिर आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यातच पालेभाज्यांचे भाव वधारलेत. पालेभाज्यांचे दर 15 ते 20% वधारलेत. नागरिकांच्या खिशाला काहीशी कात्री लागते. चाळीसगाव तालुक्यात हदगाव इथे तब्बल 4 वर्षांनंतर देशनाला धरण 100% भरलंय, त्यामुळे जवळपास असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर शिल्लक राहिलेलं सोयाबीन काढायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. उरलेलं पीक तरी हाती लागावं या आशेनं शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या कापणीला सुरुवात केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणारा एक कंटेनर आश्रमशाळेच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळतं. सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही.
नाशिकच्या पंडित कॉलनीत पहाटेच्या सुमारास एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। वर्दळीच्या ठिकाणी धारदार शस्त्रांनी त्याची हत्या करण्यात आल्याचं कळतं। या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून तपास केला जातोय। मुंबई गोवा महामार्गावर कोलेटीनच्या नजीक रात्री 11च्या सुमारास भीषण अपघात झाला। 3 वाहनांच्या विचित्र अपघातात ट्रेलरच्या चालकाचा मृत्यू झालाय।